तर हाय नमस्कार मंडळी, मी बोलते स्वप्नाली पंकज माडी. तर आज आहे दीपपूजा, दीपदर्श पूजा, गटारी अमावस्या असेही म्हटलं जातं. तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी फक्त डेली रुटीन टाकते. मी मोठे शॉर्ट्स म्हणजे फक्त शॉर्ट्स, छोटे छोटे शॉर्ट्स बनवते. मोठे ब्लॉग्स मी बनवत नाही जास्त करून सण. पण आज विचार केला की चला आज आपण एक मोठा ब्लॉग बनवू आणि टाकूया. तर त्यासाठी मी आजचा ब्लॉग शूट करते. शूट म्हणजे मी हेच म्हणते की मी आज काय काय केलं आणि पूजा कशी केली, नैवेद्यासाठी काय बनवलं. आणि आपण सिटीमध्ये असताना आपल्याकडे सामान काही उपलब्ध राहत नाही, पण जे असलं त्याच्यात मी पूजा केली आज. तर माझ्याकडे फक्त दिवेच आहे, तर सगळे दिवे घासून घुसून मी आज पूजा केली आहे. आणि खास करून टोपली नव्हती, जी आपल्याकडं पोळी ठेवायची टोपली असते बांबूपासून बनलेली, तर माझ्याकडे ती टोपली पण नाही आहे. आणि केरसुनी पण नाही आहे, जी आपली घरी गावाकडं वापरली जाते ती पण नाही आहे. तर माझ्याकडे होता झाडू आणि फायबरची एक टोपली आहे, ती ठेवली आणि एवढ्या वस्तूंची मी पूजा केली आहे. गावाकडं तर खूपच छान वाटते, कारण की सगळ्याच बायका सकाळ सकाळी उठता 5 वाजेपासून त्यांचं धुणं चुणं सगळं काही स्टार्ट होऊन जातं. ढालकी, टोपली, सुपडी, झाडणी, आपल्याकडे असतं ना मोजायचे माप, नक्त, पावशर वगैरे वगैरे सगळे, तेही आयटम सगळे धुतले जातात. म्हणजे आणि असं चारपाईवर मस्त असं सुंदर असं सजवलं जातं आणि मग तिथं दिवे लावले जातात. तर बघायला खूपच छान वाटतं. पण सिटीमध्ये एवढं काही उपलब्ध राहत नाही आणि मी खास करून सण इकडं राहते बँगलोरला. माझ्याकडे एवढ्या वस्तू काही नाही आहे. माझ्याकडे फक्त पूजेचे दिवे जेवढे आहे तेवढे सगळे धुतले घासले आणि तेवढं मी पूजा केली आहे. आणि आपल्याकडे खानदेशमध्ये पारंपरिक पद्धतीने म्हणजे जसं बनवलं जातं की आजच्या दिवसाला तवा ठेवत नाही. आषाढी अमावस्येला तवा ठेवला जात नाही. तर आजची आहे 24 तारीख. तर आजची जी अमावस्या आहे ती वर्षातली सगळ्यात मोठी अमावस्या आहे, म्हणजे आषाढचा शेवटची अमावस्या. आणि उद्यापासून श्रावण स्टार्ट होतो. तर आजची जी अमावस्या आहे, तर आजच्या अमावस्येलाच दीपपूजा असं म्हटलं जातं. आता लहान पोरांना काही एवढं खास माहीत नसते आणि खास करून सिटीमध्ये माहीत नसतं की काय कसं असतं. आणि दीपपूजेवर एक आरपार नगरची कहाणी पण आहे, छोटीशी स्टोरी आहे 2-4 वर्डची. ती पण म्हणजे असं सांगितली जाते कहाणी, आणि मी ऐकली पण आहे की आरपार नगरची जी काही कहाणी आहे मी ऐकलं पण आहे. आणि मी आज तुम्हाला माझी पूजा कशी केली आहे तर ते दाखवते. तर हे बघा, माझ्याकडं जेवढं सामान होतं मी तेवढंच सामानामध्ये पूजा केली आहे. आणि गावामध्ये कसं आहे, आपल्याकडं हे असतं चारपाई वगैरे त्याच्यावर सजवलं जातं. तर माझ्याकडे चारपाई वगैरे नाही आहे. तर बघा, फक्त दिवे, टोपली, झाडू, पंचारती आणि कळश पण मी मांडला आहे. आणि माझ्याकडे जे काही फायबरचे काही दिवे होते तर ते दिवे मी मांडले. एवढं सगळं मी केलं आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जेवढं करायला पाहिजे तेवढंच मी केलं आहे. जास्त काय माझ्याकडं उपलब्ध नाही आहे. जेवढं सामान होतं तेवढं मी केलं. आणि पोरांना सांगितलं की बेटांनो, आजची ही दीपदर्श पूजा अशी केली जाते आपल्या खानदेशमध्ये. आणि आपल्याकडे जो नैवेद्य बनवला जातो म्हणजे खीर आणि कांदले. खीर कांदले तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील. तर हे आहे खीर कांदल्याचा नैवेद्य मी दाखवला आहे. खीर बनवली आपली रव्याची आणि कांदले बनवले. म्हणजे पोळीचा जो आटा असतो तसंच आपल्याला बनवायचं. चपाती मध्ये तेल लावायचं, त्रिकोणी फोल्ड करायचा आणि त्रिकोणी फोल्ड झाल्यानंतर त्याला चाळणीमध्ये बॉईल करायचं. खाली पाणी ठेवायचं आणि वरती ते ठेवून बॉईल करायचं. कारण की आजच्या दिवसाला आपल्या आजी, नानी, दादी सगळेजण जे आहे ते म्हणतात की दिवा पूजेच्या दिवशी हे ठेवलं जात नाही, तवा. तर मी नियम पाडला आहे की आजच्या दिवसाला तवा काय आपण ठेवायचा नाही. तर त्या हिशोबाने मी तवा काही ठेवला नाही आहे. तर आजची मी अशी सिंपल अशी साधी पूजा केली आहे, जेणेकरून माझ्या पोरांना माहीत पडलं की दीपदर्श पूजा आज. म्हणजे योगायोगाने ते घरी होते म्हणून माहीत पडलं, नाही तर पोरं शाळेत गेले की त्यांना माहीत पडत नाही. संध्याकाळपर्यंत तर सगळं काही होऊन जाते, पोरांना माहीतच नाही पडत की आज काय आहे नाही आहे पूजा वगैरे. तर आजची मी अशी पूजा केली आणि पोरांना दाखवलं आहे. तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज जे रुटीन
जर मी माझं आजचं टाकले तर ते नक्कीच पाहून मला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्समध्ये सांगा की मी व्यवस्थित केली ना आजची पूजा. तर तोपर्यंत बाय.